महादेवी शाळेत आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी कैलास जाधव, अजय धनगर, सागर धनगर, उज्ज्वला नंदन इथं तिघं भावंडं होती. ते सर्व आपल्या शाळेत वह्या वाटपाच्या कार्यक्रमासाठी आलेले सर्वांचं मी शाळेच्या वतीने स्वागत करते आणि खूप त्यांना धन्यवाद देते. मी याच शाळेचा माझे विद्यार्थी आहे. लहानपणापासून आई वडिलांनी खूप कष्ट घेतलेले, मी कष्ट घेतलेले. पण माणसाचं आयुष्य हा एखाद्या पुस्तकासारखा असतो, एक नोटबुक सारखा असतो. वर्ण खूप सुंदर आहे पण आतमध्ये रिकामा आहे. तो कसा भरायचा तो तुम्हाला डिपेंड आहे की त्याच्यामध्ये चित्र कुठले काढायचे, रंग कुठले भरायचे, ती आवडीपण आपण तुम्ही काय कराल आयुष्यामध्ये. आयुष्य असं जगा की पुढे जाऊन रिग्रेट नाही झालं पाहिजे की मी कुठेतरी चुकलो किंवा माझ्याकडनं काहीतरी राहून गेलं. असं आयुष्य जगू नका. स्वप्न मोठी बघा, स्वप्न मोठी बघितल्याशिवाय सक्सेस मिळत नाही. मी तुमच्यासारखाच एकदम गरीब परिस्थितीवरती आलेला माणूस आहे. माझ्या मागे माझ्या आई वडिलांचा, माझ्या बहिणीचा, माझ्या मामांचा आणि तसं नाही माझ्या पूर्ण शिक्षकांचा हातभार. माझ्याकडे पुस्तकं नसायची लिहायला, वया नसायच्या. मॅडमनी मला पुस्तके दिलेले आहेत. इंद्रराव सरांनी, मानसिकरावांनी पुस्तके दिलेली आहेत मला अभ्यास करायला. एक्झामच्या दिवशी पुस्तकं नसायची माझ्याकडे, दप्तर नसायचं. मी शर्ट फाटलेला घालून येतो, फाटलेला येते शर्ट, माझा शर्ट इथं फाटलेला माझा. तो जवळपास मी 6 महिने शर्ट वापरलेला आहे तसं या शाळेमध्ये. एवढं गरीब परिस्थिती नाही. वडिलांनी माझ्या काठी गेलेली, आपण कुंपण करतो ना गावीकडे, आपण काठी बोलतो त्याला, काठी गेलेली आहे. आईने माझ्या भांडी घासलेली आहेत आम्हाला इथपर्यंत आणण्यासाठी. आज जे काही आहे, ज्या काही स्तरावर मी उभा आहे, त्याचं पूर्णपणे जे काही क्रेडिट जातं माझ्या आई वडिलांना आणि माझ्या शिक्षकांना जातं. तर मित्रांनो एवढंच आपल्या माध्यमिक शाळेचे जेवढेही शिक्षक आहेत खूप सपोर्टिव्ह आहेत. सहलीला जायला पैसे नसायचे, सहलीला गेलो पैसे नव्हते, शिक्षक मी माझे पैसे भरलेले होते. कुठल्याही विद्यार्थ्याला कुठल्याही गोष्टीपासून असा दुरावा नसतो म्हणून त्यांनी सहलीचे पैसे भरलेले. मी आता 8वी पासून कॅम्पस मध्ये काम केलेलं आहे. 1,500 लोकांची भांडी घासली मी मोरीमध्ये. इथली पोरं जर कोणाला सांगितलं तर एखादं म्हणजे लाज वाटेल मी का करू असा. 400 रुपये भेटायचे मला ठाण्याला. मी आता 8वी मध्ये असताना मी ठाण्याला जायचो, कॅटरेस मध्ये डबल ड्युटी मारायचो. का आता पैसे जास्त भेटतात, आपली घरची परिस्थिती नव्हती तशी. त्या परिस्थितीला मात करून आज मी इथे उभा आहे. नक्कीच या काही वर्षानंतर तुम्ही माझ्या पोझिशनवर असाल. जिद्द ठेवा आणि चिकाटी ठेवा, नक्कीच यश मिळतं. ते एक म्हणे की बाबा अंतरून बनवून पाय पसरायचं चुकीचे. मी बोलतो चुकीचे, मला तर चुकीचे वाटते. चादर मोठी करा, आरामात पाय बसून घ्या. कारण की का स्वप्न जर मोठी बघितली तर ती पूर्ण करण्याची इच्छा पण अंगामध्ये येते. यस आय कॅन डू इट, मी करू शकतो. जरी इच्छा ठेवली तरच पुढे जाऊ शकता. जर असं माझी काय परिस्थिती, काही परिस्थिती नव्हती.